इयत्ता 8वी पाठ 17वा मानवनिर्मित पदार्थ. आपल्या आजूबाजूला घराच्या, शाळेच्या सभोवताली सर्व ठिकाणी आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला जे काय आपल्याला दिसतंय त्यापैकी सर्वच काही निसर्गनिर्मित किंवा मानवाने बनवलेलं आहे असं नाही. तर त्यापैकी जे निसर्गनिर्मित नाही, जे मानवाने बनवलेलं आहे त्याला आपण मानवनिर्मित असं म्हटलं जातं. घरात, शाळेत, सभोवताली आढळणाऱ्या 20 मानवनिर्मित वस्तूंची यादी तयार करा व चर्चा करा. आपण दैनंदिन व्यवहारात अनेक प्रकारच्या वस्तू वापरतो. त्यात लाकूड, काच, प्लास्टिक, धागे, माती, धातू, रबर अशा अनेक पदार्थांपासून बनलेल्या असतात. त्यापैकी लाकूड, खनिजे, पाणी यासारखे पदार्थ नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात, म्हणून त्यांना निसर्गनिर्मित पदार्थ म्हणतात. मानवाने नैसर्गिक पदार्थांवर प्रयोगशाळेत संशोधन केले. या संशोधनाचा उपयोग करून कारखान्यात वेगवेगळ्या पदार्थांचे उत्पादन करण्यात आले. अशा प्रकारे तयार करण्यात आलेल्या पदार्थांना मानवनिर्मित पदार्थ म्हणतात. तर मग आपण पहा, ह्या ठिकाणी दिलेलं आहे की जे मानवाने तयार केले ते पदार्थ म्हणजे मानवनिर्मित पदार्थ होय. त्यामध्ये उदाहरणार्थ काच, प्लास्टिक, कृत्रिम धागे, थर्मोकॉल इत्यादी. आता आपण काही मानवनिर्मित पदार्थांची माहिती बघूया. बघा, या ठिकाणी काही वस्तू तुम्हाला दिसत आहे. ह्या वस्तूंमध्ये बऱ्याच वस्तू अशा आहेत की त्या वस्तू तुम्हाला प्लास्टिकच्या दिसत आहेत. मग ह्या प्लास्टिकच्या वस्तू आपण पाहतो, परंतु आपण कधी विचार केलात का हे प्लास्टिक कसं बनतं, ह्या प्लास्टिक कशा पद्धतीनं बनवलं जातं आणि हे निसर्गतः आहे की मानवाने बनवलेलं आहे? तर बघा, हे प्लास्टिक मानवाने बनवलेलं आहे. बघा, या ठिकाणी प्लास्टिक आकारयता गुणधर्म असणारे व सेंद्रिय बहुवारिकांपासून बनवलेले मानवनिर्मित पदार्थ म्हणजे प्लास्टिक होय. प्लास्टिक म्हणजे काय असतं मग? आकारयता गुणधर्म असलेले व सेंद्रिय बहुवारिकांपासून बनवलेले मानवनिर्मित पदार्थ म्हणजेच प्लास्टिक. म्हणजेच ज्याचा आकार आपण चेंज करू शकतो, बदलू शकतो. अशा पद्धतीने जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म असणारे म्हणजेच हे प्लास्टिक होय. प्लास्टिकची रचना एकसारखी नसते. काहींची रचना रेखीव असते तर काहीची चक्राकार असते. वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक आपण पाहतो. उष्णतेच्या होणाऱ्या परिणामाच्या आधारावर प्लास्टिकचे 2 प्रकारात विभाजन करता येते. ज्या प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो त्यास थर्मोप्लास्टिक म्हणजे उष्मामृदू म्हणतात. म्हणजे आपल्याला जो पाहिजे तो आकार जर देता आला तर त्याला काय म्हणायचं आहे? थर्मोप्लास्टिक. त्याचं उदाहरणार्थ पॉलिथिन. आपल्या घरी पॉलिथिन म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या भरपूर असतात. त्याला वेगवेगळ्या आकाराच्या त्या पिशव्या असतात. तसेच वेगवेगळी खेळणी असतात, कंगवे असतात, प्लास्टिकचे ताटं असतात, द्रोण असतात. अशा पद्धतीने भरपूर वस्तू आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाहतो. दुसरे प्लास्टिक असे की ज्यास एकदा साच्यात टाकून एक विशिष्ट आकार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा उष्णता देऊन त्याचा आकार बदलता येत नाही. त्यास थर्मोसेटिंग म्हणजेच उष्माद्रुढ प्लास्टिक असं म्हटलं जातं. म्हणजे ज्याचा आकार बदलता येतो त्याला काय म्हणायचे? तर आपल्याला त्याला थर्मोप्लास्टिक म्हणायचे, उष्मामृदू म्हणायचे. ज्याचा आकार बदलता येत नाही त्याला उष्माद्रुढ म्हणजेच थर्मोसेटिंग असं म्हणायचं. तर बघा, उष्माद्रुढचे काही उदाहरणं आपण बघितले असतील. घरामध्ये विद्युत उपकरणं असतात, काही बटन्स असतात जे प्लास्टिकचे असतात, कुकरचे हँडल इत्यादी. आपण घरामध्ये सर्रास आपण बऱ्याच वस्तू बघतो त्याचा आकार आपण बदलू शकत नाही. तर ज्याचा आकार बदलू शकत नाही अशांना थर्मोसेटिंग किंवा उष्माद्रुढ प्लास्टिक असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण बघूया प्लास्टिकचे गुणधर्म. प्लास्टिक गंजत नाही, प्लास्टिकचे विघटन होत नाही. विघटन होत नाही म्हणजे काय? प्लास्टिक मातीमध्ये पुन्हा मिसळत नाही. त्याच्यावर हवेतील आर्द्रता, उष्णता, पाऊस याचा परिणाम सहजासहजी होत नाही. त्यापासून कोणत्याही रंगाच्या वस्तू बनवता येतात. आकारयता या गुणधर्मामुळे कोणताही आकार देता येतो. उष्णता आणि विद्युतचा दुर्वाहक आहे. म्हणजेच
ह्या ठिकाणी प्लास्टिकमुळे आपल्याला जर प्लास्टिकचा चटका आपल्याला बसत नाही, वजनाने हलके असल्यामुळे वाहून नेण्यास म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास सोयीचं होतं. तर बघा, ह्या ठिकाणी प्लास्टिकचे प्रकार आणि त्याचे उपयोग दिलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे थर्मोप्लास्टिकचे प्रकार दिलेले आहेत, जसे विनाईल क्लोराईड, पॉलिस्टायरीन, पॉलिइथिलीन आणि पॉलिप्रोपिलीन. हे कशाचे प्रकार आहेत? थर्मोप्लास्टिकचे, आणि त्याचे उदाहरणं देखील ह्या ठिकाणी दिलेले आहेत. तसंच थर्मोसेटिंगमध्ये बॅकेलाईट, मॅलेमाइन, युरेथेन आणि पॉलिइस्टर असे हे थर्मोसेटिंगचे, म्हणजे ज्याचा आकार जो आहे तो बदलता येत नाही, अशा पद्धतीनं जे आहेत ते प्लास्टिकचे थर्मोसेटिंगचे प्रकार ह्या ठिकाणी दिलेले आहेत. प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे अशाच फेकून दिल्या तर त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असतो. तर तेच आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे. बघा, पाण्याच्या बाटल्या, दुधाच्या रिकाम्या पिशव्या यांचं पुनर्चक्रीकरण कशा पद्धतीने होतं, म्हणजे रिसायकलिंग कसं होतं. काही पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होते, त्यांना विघटनशील पदार्थ म्हणतात. तर काही पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही, त्यांना अविघटनशील पदार्थ असे म्हणतात. बघा, आता ह्या ठिकाणी तुम्हाला काही पदार्थ विघटनाचा कालावधी आणि पदार्थाचा प्रकार आपल्याला ह्या ठिकाणी दिलेला आहे. जर भाजी असेल तर ती 1-2 आठवडे टिकते आणि त्याचं विघटन होतं, म्हणजे ती खराब होऊन जाते आणि ती मातीमध्ये पुन्हा मिसळून जाते. तसा सुती कपडा 1 वर्ष टिकतो आणि त्याचं विघटन होतं. लाकूड 10 ते 15 वर्ष टिकतं, त्याचं विघटन होतं. पण प्लास्टिक जे आहे ते हजारो वर्ष त्याला विघटन होत नाही, त्याचं हजारो वर्ष त्याला टिकतात ते, आणि ते विघटन होत नाही म्हणून ते अविघटनशीलमध्ये मोडलं जातं. तर प्लास्टिकच्या ऐवजी आपण विघटनशील पदार्थांचा उपयोग करून तयार केलेल्या वस्तू वापराव्यात. आणि उदाहरणार्थ सुतळीच्या पिशव्या, कापडी पिशव्या, कागदी पिशव्या इत्यादी. आता बघा, ह्या ठिकाणी प्रत्येक नागरिकानं 4Rचा सिद्धांत जो आहे तो लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यामध्ये रिड्यूस म्हणजे कमीत कमी वापर करा कशाचा? प्लास्टिकचा. रियूज पुन्हा उपयोग करा त्याचा. रिसायकल पुनर्चक्रीकरण करा. रिकवर पुन्हा प्राप्त करा. म्हणजे या 4Rचा जर आपण वापर केला तर पर्यावरणाचा आपण ऱ्हास वाचवू शकतो, पर्यावरण प्रदूषणापासून वाचवू शकतो, पर्यावरणाचं प्रदूषणापासून बचाव करू शकतो. आपल्या घरी बऱ्याच वस्तू असतात ज्या प्लास्टिकच्या असतात, तर त्या प्लास्टिकच्या वस्तू आपण पुन्हा वापरून घ्यायच्या. त्या धरल्या की फेकायच्या नाही. जशा प्लास्टिकच्या पिशव्या एकदा वापरले की आपण फेकून देतो, परंतु त्याचं विघटन होत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो तो टाळण्यासाठी आपण त्या पिशव्या धुवून पुन्हा वापरल्या पाहिजे. आपल्या घरी इतरही वस्तू असतात जे प्लास्टिकच्या बनलेल्या असतात, त्याचासुद्धा वापर आपण पुन्हा केला पाहिजे. त्यानंतर थर्मोकॉल. आता थर्मोकॉल बघा, प्रत्येकाने थर्मोकॉल बघितलं असेल. थर्मोकॉलपासून आपण काही वस्तूसुद्धा तयार करतो, वेगवेगळे प्रोजेक्ट्स तयार करतो. त्या नवीन आपल्या ज्या काचेचे वस्तू वगैरे असतात ते सामान व्यवस्थितरित्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी थर्मोकॉलचा वापर केला जातो. खोक्यांमध्ये बंद केलेल्या वस्तू असतात, त्यांना इतर इजा होऊ नये किंवा फुटफाट होऊ नये याच्यासाठी आपण थर्मोकॉलचा वापर करतो. ते खोके हाताळताना त्या वस्तूला इजा पोहोचू नये आणि आणखी एक आवरण असते, ते आवरण म्हणजेच थर्मोकॉल जे असतं, थर्मोकॉलमुळे रॅशेस म्हणा किंवा त्या रेषा आपल्या नेण्या आणण्यामध्ये ज्या रेषा पडतील त्या पडणार नाहीत, म्हणून आपण थर्मोकॉलचा वापर करतो. बऱ्याच ठिकाणी जेवणाच्या पत्रावळी ज्या असतात त्या प्लेट्स म्हणून वापरतात, त्यासुद्धा थर्मोकॉलपासून बनलेल्या असतात. थर्मोकॉल म्हणजे पॉलिस्टायरीन या संश्लेषण पदार्थाचे एक रूप होय. 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानावर हे द्रव अवस्थेत जाते आणि थंड केल्यावर स्थायू अवस्थेत रूपांतरित होते. त्यामुळे त्याला हवा तसा आकार देऊ शकतो. ते धक्काशोधक असल्याने नाजूक वस्तूंच्या संरक्षक आवरणात त्याचा वापर होतो. तुमच्या दैनंदिन वापरात थर्मोकॉलचा वापर बऱ्याच ठिकाणी केला जातो. ते बघा, आता थर्मोकॉलच्या अतिवापरामुळे पर्यावरण व मानवावर होणारे दुष्परिणाम. आता कोणते परिणाम होतात आपल्या जीवनावर त्याचे? तर स्टायरीनमध्ये कर्करोगजन्य घटक असल्यामुळे
थर्मोकॉलच्या सतत सानिध्यात असणाऱ्या व्यक्तीला रक्ताचा ल्युकेमिया व लिम्फोमा या प्रकारचा कर्करोग होण्याची शक्यता असते. ह्या ठिकाणी 2 प्रकारचे रोग यांनी सांगितले, तर रक्ताचा ल्युकेमिया आणि लिम्फोमा ह्या 2 प्रकारचे रोग त्या ठिकाणी होतात. नंतर जैव अविघटनशील नैसर्गिक पद्धतीने थर्मोकॉलचे विघटन होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो, म्हणून बरेचसे लोक त्याला जाळून नष्ट करणे हाच उपाय समजतात. परंतु तो जर पर्यावरणीय दृष्टीने अधिकच घातक उपाय आहे. थर्मोकॉलच्या ज्वलनामुळे विषारू वायू हवेत सोडले जातात, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला श्वसनाला त्रास होईल किंवा श्वसनामध्ये बाधा येऊ शकतो. समारंभामध्ये जेवण, पाणी, चहा यासाठी लागणाऱ्या पत्रावळी व कप, ग्लास थर्मोकॉलपासून बनवलेले असतात. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. जर थर्मोकॉलच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ पुन्हा गरम केले तर स्टायरीनचा काही अंश त्या अन्नपदार्थामध्ये विरघळण्याची शक्यता असते आणि त्यामुळे अपाय होण्याची शक्यता असते. त्यानंतर आहे थर्मोकॉल बनवणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावर होणारा परिणाम. खूप अधिक कालावधीसाठी स्टायरीनच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींना डोळे, श्वसनसंस्था, त्वचा, पचनसंस्थेचे आजार संभवण्याची शक्यता असते. डोळ्यावर त्याचा परिणाम होईल, श्वसनसंस्थेवर होईल, त्वचेवर होईल, पचनसंस्थेवर होईल, म्हणजे त्यामुळे आपलं शरीर कमकुवत होत जाईल. त्यानंतर गर्भवती महिलांना गर्भपात होण्याचाही धोका संभवतो. द्रवरूप स्टायरीनमुळे त्वचा भाजण्याचाही धोका असतो. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.